वळत पुढच्या बातमीकडे. कल्याणमधल्या पटेल मार्ट या दुकानात मराठी न बोलण्यावरून झालेल्या वादात पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर हे पटेल मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुकानातील एका महिला कर्मचाऱ्यासोबत त्यांचा मराठीत न बोलण्यावरून वाद झाला. तू मराठीत का नाही बोलत असा प्रश्न घाणेकर यांनी विचारला असता त्या महिला कर्मचाऱ्यांना संतापानं टेबलावर जोरानं हात आपटले. मराठी बोलण्याची सक्ती आहे का, मी मराठीत नाही बोलणार अशी भूमिका त्या महिला कर्मचाऱ्याने मांडली. त्यावरती महिला कर्मचारी असल्यानं घाणेकर यांनी वाद न वाढवता पटेल मार्टच्या मॅनेजरना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण घाणेकर यांनी पटेल मार्टला इशारा दिलाय की 15 ऑक्टोबरपर्यंत मार्टमधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठीत बोलता यायला हवं. तसं झालं नाही तर मी पटेल मार्ट बाहेर उभं राहून इथून खरेदी न करण्याचं आवाहन लोकांना करणार असल्याचं घाणेकरांनी सांगितलं. दरम्यान मार्टमधील सर्व कर्मचारी मराठीत बोलतील असं आश्वासन मॅनेजर मनीषा धस यांनी दिलंय. कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही, म्हणून मराठीमध्ये बोलता आलं नाही, त्यामुळे जरासं झालं बोलणं. तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस. आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतो ते तसं मी त्यांना आता म्हणजे सांगतेच आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून. हा, वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफला. प्रभादेवीतल्या एल्फिन्स्टन पुलाच्या